B at bat. C at cat. H at hat. N at net. M at mat. P at pat. R at rat. S at sat. आता दुसरं काय घेतो हा. B at bag. G at gag. H at hag. इंग्रजी शिकवताना मुलांना कॅपिटल लेटर सुरुवातीला नाही शिकवायचे. डायरेक्ट स्मॉल लेटरचा वापर केला तरी चालते आणि जास्तीत जास्त स्मॉल लेटर जास्त वापर करावे, कारण की मुलाच्या नजरेमध्ये जास्तीत जास्त स्मॉल लेटर असतात. पण A, B, C, D, E, F, G, A फॉर ॲपल, B फॉर बॉल असं मुलांना शिकवायचं नाही. तर डायरेक्ट अक्षराचा उच्चार, अक्षराचा साऊंड मुलांना शिकवायचं. आज आपण वेगवेगळ्या कार्डच्या माध्यमातून तेच या ठिकाणी बघणार आहोत. असे जवळपास 10 ते 12 कार्ड आहेत. याचा आपण फळ्यावरही सराव घेणार आहोत, गटामध्ये सुद्धा सराव घेणार आहोत आणि नंतर झेरॉक्स काढून मुलांना सरावासाठी देणार आहोत. जर मुलांना योग्य प्रकारे शब्दामधील अक्षरांची फोडणी, बांधणी एकत्र जर जमली, बाइंडिंग एकत्र जमली, तर मुलं खूप चांगल्या प्रकारे गतीनं शिकतात. आणि या ठिकाणी आपण तेच बघणार आहोत की इंग्रजी शब्दामधील अक्षरांची बाइंडिंग कशी करायची आहे. बघा, आपण फळ्यावर 2 अक्षरीपासून तयार झालेले शब्द लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी आहे समजा ए, पण मुलांना ए असा उच्चार करा नाही लावायचा. ॲ काय म्हणायचं? ॲ ट ॲड, ॲ प ॲप, ॲ म एम, ॲ ब ॲब, ॲ ग ॲग, ॲ ड ॲड, ॲ न एन. नंतर मग हे या अक्षरापासून तयार झालेले शब्द 2 अक्षरी डायरेक्ट वाचायचं. ॲट, ॲप, ॲम, ॲप, ॲग, ॲड, ॲन. या पद्धतीने मुलाकडून वाचनाचा सराव घ्यायचा. चला, कोण येते? 2 अक्षरी शब्दांचा मुलाकडून सराव झाल्यानंतर बऱ्याच वेळेस आपण 3 अक्षरी शब्दाचा सराव देतो. पण आपण या ठिकाणी असं करतो. क, ॲ, ट, कॅट, क्या, ट, कॅट या पद्धतीनं. पण या ठिकाणी काय केलेलं आहे? सी आणि एला एकत्र बांधलेलं आहे आणि या वरच्या ठिकाणी हे क, हे ॲ, हे ट, हे सगळं वेगळे आहे. परंतु सी आणि एला एकत्र न बांधता ए जर इकडं घेतला, ट कड घेतला आणि ॲट असा बांधलं, जर बाइंडिंग केली, याची बांधणी केली, तर मुलं खूप चांगल्या प्रकारे शिकतात. ते आपण या ठिकाणी बघूया. त्याचा सराव कसा घ्यायचा? मुलांनो, सावकाश माझ्या पाठीमागं म्हणायचं. ब ॲट बॅट, क ॲट कॅट, ह ॲट फॅट, ह ॲट हॅट, ह ॲट कॅट. अजून काही शब्द आहेत बघा. या पद्धतीनं जर मुलांना शब्दामधील अक्षर जोडणे, फोडणे, बाइंडिंग करणे जर शिकवलं, तर मुलं खूप चांगल्या गतीनं सहज मुलं शिकतात. आता आपण फळ्यावर काही उदाहरणं बघितलेली आहेत. आता तुम्ही बघत आहात माझ्या हातामध्ये एक जवळपास 10 ते 12 प्रकारचे कार्ड आहेत. याचे हे सगळे 3 अक्षरी शब्द तयार करणारे कार्ड आहेत, जे की हे शब्द याच्यापासून तयार झाले. जसे आपण या ठिकाणी AT ॲड घेतलं, तसंच ॲप, ॲम, ॲप, ॲग, ॲड, ॲन हे अक्षरं, या 2 अक्षरांची एकत्र बांधणी करून त्याच्या आधी एखादं दुसरं अक्षर लावायचं आणि शब्द तयार करायचं. याचा सराव आपण कार्डद्वारे खूप मुलाकडून चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो.
ते आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी माझ्या हातामध्ये एक कार्ड आहे आणि कार्ड एटीची या 2 अक्षराची बाइंडिंग करून शब्द तयार केलेले आहेत. याच्यातले काही शब्द आपण फळ्यावर बघितलेले आहेत, पण हे पहिलं कार्ड आहे, आपण सर्वजण बघूया. ब ॲ बॅट, क ॲट कॅट, फ ॲट फॅट, ह ॲट हॅट, म ॲट मॅट, प ॲट पॅट, र ॲट रॅट, स ॲट सॅट, व ॲट वॅट. बरं, आता या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये येईल की हे जे ब आहे आणि ॲट आहे, ब खाली टिंब मारलेलं आहे आणि ॲट खाली रेष मारलेली आहे. म्हणजे काही शब्दाच्या वेळेस 4 शब्द असले तर 3 शब्द आपण एकत्र घेतो, तेव्हा ही रेष 3 शब्दाखाली येते. काही मोठे शब्द असले, 4 शब्द जर एकत्र येत असतील तर 4 शब्दाखाली रेष मारायची. त्या शब्दामधले दुसरे 2 अक्षरं जर एकत्र येत असतील तर त्या अक्षराखाली रेष मारायची. म्हणजे या पद्धतीनं आपण सुरुवातीपासूनच मुलांना सराव दिला तर 6 अक्षरी, 8 अक्षरी, 9 अक्षरी शब्द मुलं सहज शिकतात. नंतर हे या पद्धतीनं शब्द तयार करून घेतल्यानंतर डायरेक्ट शब्द वाचन करून घ्यायचं. म्हणा पुरं. ब ॲट बॅट, स क ॲट कॅट. कधी कधी क आणि स चा उच्चार सुद्धा येतो, सी चा उच्चार होतो. फ ॲट फॅट, ह ॲट हॅट, म ॲट मॅट, प ॲट पॅट. म्हणजे या 3 अक्षरी शब्दामधील सुद्धा जे अक्षर सिंगल घेतलं, एकदाच घेतलं त्याच्या खाली टिंब आणि जे अक्षराची बांधणी केली त्या अक्षराखाली रेष. जेव्हा मुलांना सराव न घेता आपण 5 अक्षरी शब्द देतो आणि त्या 5 अक्षरीमधल्या 3 अक्षरी शब्दाला एकत्र बांधून रेष मारतो, 2 अक्षरांना एकत्र बांधून कठ्ठा बांधून रेष मारतो, तर मुलं त्या 3 अक्षराचा उच्चार एकत्र करतात आणि राहिलेल्या 2 अक्षराचा एकत्र उच्चार करतात. म्हणजे उच्चार शब्द फोडण्याचं सुद्धा सराव इथूनच आपल्याला द्यावा लागतो. त्याच्यानंतर हेच शब्द याच्या खाली लिहिले. आता इथे डायरेक्ट वाचा लावायचं. बॅट, कॅट, फॅट, मॅट, पॅट, सॅट, रॅट, व्हॅट. या पद्धतीनं हे कार्ड झालं. त्याच्यानंतर आता हे दुसरं एक कार्ड आहे, दुसरं सुद्धा एक कार्ड आहे बघा. ग ॲप गॅप, क ॲप कॅप, म ॲप मॅप, ल ॲप लॅप, न ॲप नॅप, र ॲप रॅप. म्हणजे मुलांच्या देखत जर आपण सिंगल अक्षराला टिंब आणि ज्या अक्षराची बांधणी केली त्या अक्षराखाली रेष मारली की मुलांना सुद्धा लक्षात येते. मग हाच सराव आपण फळ्यावर सुद्धा घेऊ शकतो आणि कार्डवर सुद्धा आपण पद्धतीनं घेऊ शकतो. त्याच्यानंतर 2 कार्ड आपण बघितलेले आहेत. मग या 2 कार्डचे डायरेक्ट शब्दसुद्धा आपण नंतर दुसऱ्या स्टेपला घ्यायचं. गॅप, कॅप, मॅप, लॅप, रॅप, सॅप, टॅप, झॅप, बॅट, कॅट, फॅट, हॅट, मॅट, पॅट, सॅट, व्हॅट. या पद्धतीनं बघा. आता हे तिसरं कार्ड आहे. या ठिकाणी ॲनची बांधणी केलेली आहे. ब ॲन बॅन, क ॲन कॅन, फ ॲन फॅन, म ॲन मॅन, प ॲन पॅन, र ॲन रॅन, ट ॲन टॅन, व ॲन वॅन, र ॲन रॅन. नंतर डायरेक्ट बॅन, कॅन, फॅन, मॅन, पॅन, रॅन, टॅन, व्हॅन, रॅन. या पद्धतीनं असे कार्ड आहेत तयार केलेले. कार्डचा सराव करायचा, कधीमध्ये फळ्यावर सुद्धा सराव द्यायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आनंददायी पद्धतीनं मुलाकडून कार्ड तयार करून घ्यायचे.